हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 8 केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्समध्ये आज आपण नवीन मेथड पाहणार आहोत. मेथड सेकंड ऑर्डर मेथड डिटर्मिनेशन ऑर्डर ऑफ रिएक्शन्स, ऑसवाल्ड आयसोलेशन मेथड्स. ऑसवाल्ड consider a reaction small a capital A plus small b capital B, it gives products. Small a means order of reaction with respect to reactant A, and small b order of reaction with respect to reactant B. Small a and small b are integral numbers 1, 2, 3, 4, etc. Hence, the rate of reaction is directly proportional to concentration A raised to A into concentration B raised to B, small b. हे जर आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं तर काय येईल बघा, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K into concentration A raised to A into concentration B raised to B. What is meant by K? K means rate constant. Hence, the total number of order of reaction is equal to small a small b is equal to small a small b. तर यामध्ये जे स्मॉल ए आणि स्मॉल बी आहेत हेच म्हणजे काय, स्मॉल ए अँड स्मॉल बी म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर यामध्ये स्मॉल ए ची व्हॅल्यू हे इंटिग्रल नंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 एक्सेट्रा ही व्हॅल्यू असू शकते. आता इट क्रिएट 2 केसेस. आता याच्यामध्ये आपल्याला 2 केसेस तयार होतील. केस नंबर 1 Case first, reactant A taken in small quantity. या रिएक्शन मध्ये ही जी रिएक्शन आहे, या ठिकाणी जे आपण रिएक्शन घेतलेली आहे, तर याच्यामधला जो रिएक्टंट आहे हा A, हा आपण काय केलेला आहे, स्मॉल क्वांटिटी मध्ये घेतलेला आहे. आणि जो बी आहे, रिएक्टंट बी टेकन इन ए excess quantity. Hence, the rate of reaction depends upon concentration of A and independence upon concentration of B. Rate of reaction depends कशावर आहे, depends upon concentration A and independent upon reactant B. Hence, the rate of reaction is directly proportional to concentration A raised to A. Therefore, the rate of reaction is equal to K dash concentration A raised to A. What is meant by K? K means rate constant. K dash means rate constants. म्हणजे जर आपण A हा स्मॉल क्वांटिटी मध्ये घेतला आणि B एक्सेस क्वांटिटी मध्ये घेतला तर रेट ऑफ रिएक्शन्स कशावर डिपेंड्स असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट A अँड इंडिपेंडंट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट B. देअरफॉर रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन A रेज टू A. रेट इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर काय घेतो आपण, के डॅश घेतो. के डॅश म्हणजे काय असणार, याच्यामध्ये रेट कॉन्स्टंट असणार आहे.
बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हेन्स टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन with respect to only reactant A is equal to small a, It create another case seconds means reactant B here. ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शन मध्ये जो रिॲक्टंट बी आहे, आता हा रिॲक्टंट बी काय करतो आपण आता स्मॉल क्वांटिटीमध्ये घेतो आणि रिॲक्टंट ए काय घेतो आता समजा एक्सेस क्वांटिटीमध्ये घेतला, तर रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड असेल, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन बी and independent upon A. Hence rate of reaction directly proportional to concentration B raised to B. Therefore rate is equal to, हे जर आपण proportionality sign घेतलं तर रेट कॉन्स्टंट घेतो, K double dash CB raised to B. Therefore total order of reaction is equal to small b. म्हणजे तुमच्या ऑसवाल्ड आयसोलेशन मेथड ही तुमच्या लक्षात आलेली असेल. न्यूमेरिकल्स ऑन ऑसवाल्ड आयसोलेशन मेथड. कन्सिडर ए रिएक्शन Ma plus Nb, it gives product. The following result were obtained or the rate of reactions with different concentration A and B. Determine order of reaction with respect to concentration A and concentration B. रिॲक्टंट हे काय, याच्यामध्ये दोन्ही रिॲक्टंट आहेत आणि रिॲक्टंटच्या बाबतीतच आपल्याला काय करायचे आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. तर आपण काय करूया, कन्सिडर सेट फर्स्ट अँड सेकंड. हा सेट फर्स्ट आहे आणि हा सेट सेकंड आहे. तर याच्यामध्ये आपण हे दोन सेट काय करायचे, कन्सिडर करायचे. हे दोन सेट कन्सिडर केल्यानंतर हा जो बी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, याला कॉन्स्टंट ठेवायचा. त्यावेळेस काय असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी हा काय ठेवणार आपण, कॉन्स्टंट ठेवणार. कॉन्स्टंट का ठेवणार, कारण यामध्ये यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे बीचं 0.10 आणि 0.10 कसं आहे, हे सिमिलर कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणून ह्याला काय केलं आपण, हे कॉन्स्टंट ठेवले. हे कशी व्हॅल्यू ठेवली, आता या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवली. कॉन्स्टंट ठेवल्यामुळं काय होईल, आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय माहित आहे आपल्याला, एन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन dx/dt2 log dx/dt2 minus log dx/dt1 upon log C2 minus log C1. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता व्हॅल्यू ठेवायच्या. n इज इक्वल टू, या ठिकाणी काय आपल्याला रेट दिलेले आहेत, म्हणजे हा काय असणार आहे, dx/dt काय असणार आहे, हा 1 असणार आहे, बरोबर. आणि हा काय असणार, dx/dt काय असणार आहे, 2 असणार आहे. हे या ठिकाणी रेट कॉन्स्टंट दिलेले आहेत आपल्याला, बरोबर. या ठिकाणी रेट कॉन्स्टंट दिले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहेत, म्हणजे हा काय असणार आहे, C1 असणार आहे आणि हा काय असणार आहे, C2 असणार आहे, बरोबर. तर आपण ह्या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवूया आणि बी तर काय याच्यामध्ये हा कॉन्स्टंट आहे, बी कसा आहे याच्यामध्ये, हा कॉन्स्टंट आहे. व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय येतील बघा, याच्यामध्ये लॉग dx/dt किती आहे, dx/dt2 किती आहे, या ठिकाणी ही व्हॅल्यू आहे 0.0096 minus log dx/dt1 या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 0.0032 ही व्हॅल्यू दिलेली आहे, डिवाइड बाय लॉग C2 ची व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी ही C2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, लॉग 0.30 मायनस लॉग C1 किती दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला आहे, किती आहे, 0.10. ह्या पूर्ण व्हॅल्यू आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी हे काय आहे, या ठिकाणी
मायनस आहे, तर याला आपण डिवाइड पण करू शकतो. डिवाइड केल्यानंतर कसं लिहू शकतो, हे आपण डिवाइड केल्यानंतर हे कसं लिहू शकतो बघा, n इज इक्वल टू लॉग 0.0096 डिवाइड बाय 0.0032 असंही लिहू शकतो याला. आणि ही खालची जी डिनॉमिनेटरची टर्म्स आहे ती पण आपण अशी लिहू शकतो, लॉग 0.30 डिवाइड बाय 0.10 असंही लिहू शकतो. बरोबर, म्हणजे n इज इक्वल टू लॉग, हे याला डिवाइड केलं 0.096 अपॉन 0.032, तर काय येणार आहे या ठिकाणी लॉग 3 येणार आहे. बरोबर, आणि लॉग 0.30 अपॉन 0.10 आणि याला डिवाइड केलं तर काय येणार लॉग 3 येणार. म्हणजे लॉग 3 गेट कॅन्सल, मीन्स n इज इक्वल टू 1. म्हणजे n इज इक्वल टू या ठिकाणी काय आलेलं आहे 1 आलेला आहे. n इज इक्वल टू 1. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू a म्हणजेच m इज इक्वल टू 1 with respect to reactant A म्हणजे या ठिकाणी ही जी रिएक्शन्स आहे, रिएक्शन या ठिकाणी आपल्याला रिएक्शन दिलेले आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे, टू रिस्पेक्ट टू m ची व्हॅल्यू आली. m ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे, m ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आलेली आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड काढायचं आहे. कन्सिडर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए रिएक्टंटचे आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे. कन्सिडर सेट फर्स्ट अँड थर्ड. आता आपण काय करूया, सेट फर्स्ट आणि थर्ड कन्सिडर करूया. सेट फर्स्ट आणि थर्ड. आता हा सेट कन्सिडर करण्यासाठी हा सेट आपण जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये कॉन्स्टंट काय ठेवावं लागेल, आता कॉन्स्टंट ए ठेवावं लागेल. बरोबर, कॉन्स्टंट रिएक्टंट ए कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये बघा सेट आपण हा फर्स्ट आहे आणि हा सेट थर्ड आहे, हे दोन्ही कन्सिडर केले तर याच्यामध्ये ए कसा आहे, आपण हा ए आता या ठिकाणी काय ठेवतोय, आता कॉन्स्टंट ठेवतोय. ए काय ठेवतोय या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवतोय. म्हणजे आता बी जो आहे याच्यामध्ये हा काय असणार आहे C1 असणार, हा काय असणार C2 असणार, आणि यामध्ये हा काय असणार dx/dt1 असणार, आणि हा जो असणार तो काय असणार dx/dt2 असणार आहे. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन n इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिएक्शन dx/dt हा 3 आहे. बरोबर, आणि हा काय आहे 1 आहे. म्हणजे 3 मायनस लॉग dx/dt1 येईल डिवाइड बाय लॉग C3 मायनस लॉग C1. बरोबर, आता n इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिएक्शन्स n इज इक्वल टू, आता विथ रिस्पेक्ट टू या ठिकाणी m म्हणावं लागेल. या ठिकाणी m म्हणावं लागेल. m का म्हणावं लागेल, कारण का आपण विथ रिएक्टंट ए च्या रिस्पेक्ट मध्ये असेल तर ऑर्डर ऑफ रिएक्शन m होते, आणि बी च्या बाबतीत असेल तर ऑर्डर ऑफ रिएक्शन n असेल. तर या ठिकाणी बघा n इज इक्वल, या ठिकाणी काय करावं लागेल, n इज इक्वल टू लॉग dx/dt3 ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे, किती आहे 0.06064 मायनस लॉग 0.0032 ही व्हॅल्यू कशाची आहे, dx/dt1 ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे, डिवायडेड बाय लॉग C3 ची व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी C3 ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. C3 ची व्हॅल्यू आहे किती आहे, लॉग 0.20 मायनस लॉग 0.10 C1 या ठिकाणी दिलेला आहे. हे यामध्ये ए कसा आहे, आता कॉन्स्टंट आहे. ए कसा या ठिकाणी आहे, कॉन्स्टंट आहे. तर ऑर्डर ऑफ रिएक्शन n इज इक्वल टू कसे लिहू शकतो आपण, लॉग 0.0064 डिवायडेड बाय 0.0032 असं पण लिहू शकतो. लॉग 0.20 डिवायडेड बाय 0.10 असेही लिहू शकतो. बरोबर, म्हणजेच हे कसं होईल, n इज इक्वल टू लॉग n याला
ही टर्म्स ह्या न्यूमरेटरची टर्म्स जर आपण डिवाइड केली तर log 2 येईल, डिनॉमिनेटरची टर्म्स डिवाइड केली तर काय येईल log 2 येईल, log 2 गेट कॅन्सल, n इज इक्वल टू 1 येईल या ठिकाणी. म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन n is equal to 1 with respect to reactant B, and total order of reaction means m plus n m is equal to व्हॅल्यू किती आलेली आहे 1, n is equal to 1 म्हणजे टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन 2. टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. तर हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. तर आपण लेक्चर नंबर 8 केमिकल कायनेटिक्स या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.